हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. निवडणुकीत पैशांचा नुसता पाऊस नाही तर अतिवृष्टी सुरू. मतांची बोली लावायची बाकी राहिलाय. उद्धव ठाकरेंचा सरकारवरती घणाघात. शिवसेना भाजप युती बाळासाहेब आणि वाजपेयींच्या विचारधारेची. युती कायम राहील. एकनाथ शिंदेंचा रवींद्र चव्हाणांना टोला. कोकणात राणे बंधूंमधील संघर्ष टोकाला. जे करायचं ते करा, माझे हात स्वच्छ आहेत. नितेश राणेंच्या टीकेवर निलेश राणेंचा पलटवार. नांदेडमध्ये पाण्यासाठी दिलेले पैसे खाल्ले. गुलाबराव पाटलांचा अशोक चव्हाणांवरती हल्लाबोल. जलजीवन मिशनचं एकतरी काम नांदेडमध्ये झालं का? अशोक चव्हाणांचा गुलाबराव पाटलांवरती पलटवार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा. निवडणूक कार्यक्रमावरती कोणतीही स्थगिती नाही. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश. येत्या 21 जानेवारीला पुढील सुनावणी. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली. 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत उमेदवारांना करता येणार प्रचार. उमेदवारांना दिलासा. कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद अडवलंय का? हा तर हिंदुत्वाच्या नावावर चाललेला भ्रष्टाचार. तपोवनातील झाडं तोडू देणार नाही, उद्धव ठाकरेंनी सुनावलं. एमएमसी झोनचा प्रवक्ता आनंदसह 11 माओवाद्यांचं दरेकसा पोलीस ठाण्यामध्ये आत्मसमर्पण. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवरती होतं 2 कोटींचं बक्षीस. आणि गुंड गजा मारणे याला विशेष मुख्य न्यायालयाकडून जामीन मंजूर. पुणे महानगरपालिका हद्दीत थांबण्यास गजा मारणेला पोलिसांकडून मनाई. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये आपल्याला बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी बीडमधून बघूया. बीडमध्ये धनंजय मुंडेंची सभा पार पडली आणि यावेळेला बोलताना धनंजय मुंडेंनी बीडमध्ये केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला. कमळाच्या चिन्हाला घड्याळाचं चिन्ह गमछा घालत कमळ आणि घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन धनंजय मुंडेंनी केलंय. तर अडचणीच्या काळात देवाच्या अगोदर हा धनंजय मुंडे लोकांना आठवतो आणि असंच लोकांच्या सेवेत कायम राहणार असल्याचं म्हणत धनंजय मुंडेंनी मतदारांना विश्वास दिलाय. एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतो, त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो. याच्यासारखं देवाने आपल्याला नशिबात किती करा. म्हणून इथून पुढच्याही काळात संबंध माझं जीवन तुमच्या सेवेत जाणार, त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, हेही मी आपल्याला या निमित्तानं वचन देतो. जमलं? इथं अशी घड्याळ जमलं? आता तरी सर्वाधिक मतानं उमेदवार विजय करणार ना? सगळ्यांनी हात वर उंच करून वज्रमुठ करा. आजपर्यंत एवढा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकलाय, एवढं चांगलं काम करून दाखवील की पुढच्या पिढ्या सुद्धा या ठिकाणी विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल. बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांनी एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल केलेली आहे. संगमनेरमधील व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. एमएमसी झोनचा प्रवक्ता आनंदसह 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. दरेकसा पोलीस ठाण्यात माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं असून आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर राज्यात 2 कोटींचं बक्षीस होतं. कुख्यात गुंड गजा मारणे
पुणे पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडला. कोर्टाच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीत थांबण्यास गजा मारणे याला पोलिसांनी मनाई केली आहे. त्यामुळे गजा मारणे आता पुणे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर राहणार आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर गजा मारणेने गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांसमोर हजेरी लावली. मुंबई महानगरपालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलं आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत तातडीचे आदेश दिले. राज्याच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी राजेश अग्रवाल यांच्या खांद्यावरती येणार आहे. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर 1 डिसेंबरपासून राजेश अग्रवाल हे मुख्य सचिव असतील. निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठी वेळेत पोहोचण्यासाठी नेत्यांची चांगलीच धावपळ होते. शिर्डी विमानतळावरती एकनाथ शिंदेची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. एकाच दिवशी अनेक सभा घेण्यासाठी नेत्यांची दमछाक होते. कोपरगाव या ठिकाणी हेलिपॅडवरती उतरताच उड्डाणाच्या वेळेत पोहोचण्यासाठी अजित पवार धावत पळत सभेसाठी निघाले. नेत्यांची धावपळ कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत सभा घेता येणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. तुम्ही कशाची वाट पाहणार, जे तुमच्या मनात नाही ते माझ्या मनात नसल्याचं ते म्हणाले. असं म्हणत पैसे वाटपावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवरती निशाणा साधलाय. निवडणुकीत पैशांचा नुसता पाऊस नाही तर अतिवृष्टी सुरू आहे. मतांची बोली लावायची बाकी राहिली आहे. राज्यकर्त्यांचा सत्तेचा माज महाराष्ट्र पाहतोय अशा शब्दात ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी राजीनामा दिलाय. दरम्यान प्रकाश भोईर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी पक्षप्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे. बदलापुरात दुचाकी रॅलीच्या माध्यमातून आदिती तटकरेंनी जोरदार प्रचार केलाय. बेलवली, मोहनानंद नगर, कात्रप या भागामध्ये बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. दरम्यान आदिती तटकरेंनी दुचाकीवरती बसून मतदारांशी संवाद साधलाय. बदलापूर नगर परिषदेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. बदलापुरात मुख्यमंत्री फडणवीसांची सभा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. रायगड जिल्हा ओरबाडल्याप्रमाणे महाड नगरपालिका ओरबाडणार असं म्हणत विकास गोगावले यांनी सुनील तटकरेंवरती टीका केली आहे. 2 भावांनी एकत्र यावं पण ते निवडणुका जिंकतील का असा सवाल करत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे बंधूंवरती टीका केली आहे. ठाकरेंची 75 नगरसेवक शिवसेनेत गेले, त्यांना उमेदवार शोधावे लागणार असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे. सिद्धाराम म्हेत्रेंची 1 तारखेची सभा ही विजय सभा होणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंतांनी म्हटलंय. तर पुढील 5 वर्षात किमान 500 मुलं-मुली स्वतःच्या पायावरती उभे राहतील, ही जबाबदारी माझी असल्याचे ते म्हणाले. बीडच्या अंबाजोगाईत नगरपालिकेसाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय. तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परभणीच्या गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. गंगाखेडचा विकास वाराणसीप्रमाणे करणार असल्याचं आश्वासन धनंजय मुंडेंनी दिलंय. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये संतोष बांगरांच्या कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी त्यांनी अश्लेषा चौधरींसह शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला. हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना भिसेंचा यावेळेला प्रचार करण्यात आला. लोणावळ्यातील रस्त्यावर प्रचार मोहीम संपल्यानंतर विखुरलेली फुलं आणि नारळांवरून मतदारांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.